महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी चर्चेत आलेली आहे. कारण मार्च महिना तुमचा संपत आला तर ही फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता अजून अनेक महिलांच्या खात्यात देखील जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम, चिंता आणि नाराजीचे वातावरण देखील तयार झालेले आहे. आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण अपडेटबद्दल सविस्तर आणि स्पष्ट माहिती पाहून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या सध्या परिस्थिती नेमकी काय. तर या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. पण मागील काही महिन्यांपासून हप्ते वेळेवर जमा होत नसल्याचे त्या ठिकाणी दिसून देखील आलेले आहे. आता जानेवारीचा हप्ता देखील त्यांना उशिराच मिळाला, फेब्रुवारीचा हप्ता देखील अजून बाकीच आहे. तसेच मार्च महिना त्या ठिकाणी संपत आला तरी देखील त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार आहे. चला तर मग आपण एकदाच या ठिकाणी पाहून घेऊया फेब्रुवारीचा हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळू शकतो. तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार आणि चर्चांनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मार्च मध्ये येणे त्या ठिकाणी अपेक्षित होते. मात्र अजून देखील तो त्या ठिकाणी जमा तुमच्या खात्यात झालेला नाही. त्यामुळे आता एप्रिल मध्ये हप्ता मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे. आता विशेष म्हणजेच सरकारकडून अशी चर्चा या ठिकाणी सुरू आहे की फेब्रुवारी आणि प्लस तुमचा मार्च या 2 महिन्यांचा 3,000 रुपयांचा एकत्र हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो. आता अंदाजे जी तारीख आहे ती 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुमचे पैसे जमा त्या ठिकाणी होऊ शकतात. पण या ठिकाणी एक तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही त्या योजनेतून 90 लाख महिलांच्या यादीत तुमचे नाव नसले पाहिजे. या 90 लाख महिला ज्या आहेत त्या सरकारच्या यादीतून म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या यादीतून त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमची EKYC मध्ये कोणतीही चूक झालेली नसावी आणि जर झाले असेल तर 31 मार्च पूर्वी तुम्ही ती चूक त्या ठिकाणी दुरुस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा यापुढे लाभ बंद होणार आहे. आता पाहून घ्या 3,000 रुपये एकत्र तुम्हाला मिळणार आहेत का. आता पाहून घ्या, जर सरकारने 2 महिन्यांचे हप्ते तुम्हाला एकत्र दिले तर आता महिना आणि रक्कम पाहून घ्या. फेब्रुवारीचा 1,500, मार्च महिन्याचा 1,500, एकूण रक्कम आहे तुमची 3,000 रुपये. तर सरकारने तुम्हाला या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र जर दिले तर यामुळे महिलांना एकाच वेळी मोठी मदत त्या ठिकाणी मिळेल, ती म्हणजेच 3,000 रुपयांची. पण हा निर्णय सरकारकडून अधिकृतपणे जाहीर होणे देखील आता बाकीच आहे. म्हणजेच तुम्हाला आता वाट बघायची आहे की हे 2 हप्ते यांना देणे या ठिकाणी भागच आहे. कारण फेब्रुवारीचा हप्ता अपेक्षित होते की तुम्हाला मार्च महिन्याच्या तरी पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी मिळावा. पण मार्च महिना संपत आला तरी देखील तुम्हाला तो हप्ता मिळालेला नाही. तर आता पाहून घ्या, मार्च महिन्याचा हप्ता देखील आता एप्रिल मध्ये जाईल. म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणे या ठिकाणी अपेक्षित होते. पण फेब्रुवारीचाच मिळाला नाही तर मार्चचा नेमका कुठून मिळणार. तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी अंदाजे पहिल्या दुसऱ्या आठवड्यात एप्रिल महिन्याच्या तुम्हाला 100% त्या ठिकाणी येणारच आहे. आता सर्वात मोठे हप्ता न येण्यामागची कारणे देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. आता महत्वाची कारणांमध्येच EKYC देखील तुमची त्या ठिकाणी पूर्ण नसणे म्हणजे अपूर्ण EKYC. अनेक महिलांनी अजूनही EKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा महिलांचे पैसे आता थांबवले जात आहेत. आता माहितीमध्ये देखील चूक हा दुसरा मुद्दा. आधार, बँक अकाउंट, नाव मिसमॅच म्हणजेच तुमचा डेबिटने फेल देखील होतो. तर तुमच्या माहितीमध्ये चूक आहे. तसेच तांत्रिक अडचणीमध्ये पाहून घ्या, सर्व्हर किंवा डेटा प्रोसेसिंगला देखील उशीर होत आहे आणि मोठ्या प्रमाणावर लाभार्थी असल्यामुळे देखील विलंब त्या ठिकाणी होत आहे. आता सरकारी प्रक्रिया यासाठी ही हप्ता न येण्यामागच्या कारणामध्ये देखील आहे, ती म्हणजेच निधी मंजुरी आणि त्यांची वितरण प्रक्रिया तसेच प्रशासकीय होणारा विलंब देखील याच्या कारणीभूतच या ठिकाणी मानला जातो. आता काही महिला EKYC केली नाही, म्हणजे काही महिलांनी EKYC केली नाही. तर पाहून घ्या EKYC करणे नेमके काय आवश्यक आहे. आता त्यांनी हा मुद्दा महत्वाचा या ठिकाणी त्या महिलांनी पाहून घ्या. या योजनेचा लाभ मिळवण्याचे तुम्हाला EKYC करणे अनिवार्य आहे. तर EKYC जर तुमची नसेल तर तुमचा हप्ता त्या ठिकाणी बंद होऊ शकतो आणि पुढील लाभ देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे EKYC तुमची असावीच. आणि चुकीची KYC असल्यास देखील आता काही महिलांकडून चूक झाली होती, त्यांच्यासाठी पाहून घ्या तुमचा अर्ज त्या ठिकाणी होल्डला पडू शकतो. म्हणजे तुमचा अर्ज
होल्ड होऊ शकतो आणि पैसे येणे देखील तुमचे त्या ठिकाणी थांबत असते. त्यामुळे चुकीची ई-केवायसी करणे तुम्ही टाळा आणि जर आता झालाय तुमच्याकडून तो अनर्थ, तर तो तुमचा अनर्थ तुम्ही 31 मार्च पर्यंत त्या ठिकाणी दुरुस्ती त्या ठिकाणी त्याची करून घ्या, अन्यथा तुम्ही देखील अपात्रांच्या यादीत जाऊ शकता. आता पाहून घ्या ई-केवायसी साठी शेवटची तारीख नेमकी कोणती, तर 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी तुम्हाला उपलब्ध आहे. या तारखेपूर्वी तुम्ही केवायसी त्या ठिकाणी अपडेट करून घ्या आणि चूक असल्यास तुम्ही त्या ठिकाणी सुधारणा करा, अन्यथा तुमचा लाभ हा कायमचा बंद होऊ शकतो. हे मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलेलंच आहे. आता काही महिला आहेत त्यांना ई-केवायसी कशी करायची तेच माहीत नाही, तर आता त्यांच्यासाठी पाहून घ्या. पहिली पद्धत म्हणजेच ऑनलाईन पद्धत असते. अधिकृत पोर्टलवर तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करायचे आणि तुमचा आधार OTP द्वारे व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी करून घ्यायचे. एकदम सोपी आणि सिंपल प्रोसेस आहे. तसंच दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही CSC सेंटर, गावातल्या CSC सेंटरवर त्या दुकानात जाऊन तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जा आणि आधार आणि तुमचा बँक तपशील त्यांना देऊन त्यांच्या मार्फत तुम्ही त्या ठिकाणी ती ई-केवायसी तुमची पूर्ण करून घ्या. तसेच आता बँकांमार्फत देखील तुम्ही करू शकता. आता तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही DBT तपासू शकता आणि KYC अपडेट देखील त्या ठिकाणी करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला 3 पर्याय या ठिकाणी मी सांगितलेले आहेत, त्यापैकी कोणताही पर्याय तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारू शकता आणि तुम्ही पटकन 31 मार्च पर्यंत ही KYC त्या ठिकाणी पूर्णच करून घ्या. आता पाहून घ्या, पैसे आले का, नेमके आले की नाही हे नेमके कसे तपासायचे, आता हे देखील पाहून घ्या. आता तुमच्या खात्यात पैसे आले की नाही हे तपासण्यासाठी बँकेचा SMS तुमच्या मोबाईलवर येत असतो. तुमचे आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड बँकला लिंक आहे, तसेच तुमचा मोबाईल नंबर जो आहे, मोबाईल नंबर तो देखील तुमच्या बँकेला ऍड आहे. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांचा SMS तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवर येत असतो. त्यामुळे तुम्ही बँकेच्या SMS द्वारे देखील पाहू शकता. तसेच आता पुढे म्हणजेच ATM मिनी स्टेटमेंट काढून देखील पाहू शकता. तसेच दुसरे म्हणजेच मोबाईल बँकिंग किंवा UPI चे ॲप आहे, ते ॲप देखील वापरून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तसेच तुम्ही आता जर हे तुम्हाला तिन्ही जमले नाही, तर सरळ सरळ तुम्ही बँक शाखेत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता किंवा त्यांना विचारू शकता. जर हे तुम्हाला तिन्ही जमले नाही, तर तुम्ही बँक शाखेत जाणे हा तुमच्यासाठी सर्वात सोपा आणि महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट बँक शाखेत जाऊनच तुमचे पैसे त्या ठिकाणी आले का नाही ते चेक करा. आता पाहून घ्या, या योजनेचा नेमका कोणाला मिळतो लाभ, तर महाराष्ट्रातील रहिवासी महिला आहेत त्यांना मिळतो. त्यांची वय 21 ते 60 वर्षादरम्यान आहे त्यांना तर मिळतो. 21 ते 60 ही शासनाने वयोमर्यादा ठरवलेली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत त्यातील महिलांना देखील याचा लाभ मिळतो. आणि कुटुंबातील उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा तुमचे कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळतो. याला उत्पन्नाची मर्यादा जी दिलेली आहे ती 2.5 लाख रुपयांपेक्षा तुमचे उत्पन्न त्या ठिकाणी कमी पाहिजे. अशा सर्व महिला या ठिकाणी पात्रच आहेत. आता पाहून घ्या, या योजनेचा उद्देश नेमका काय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजनाच आहे. आता महिलांच्या हातात थेट पैसे देतात. म्हणजे आता पाहून घ्या, त्यांना 3,000 रुपयांचा एकदा का हप्ता मिळाला तर या 3,000 रुपयांचं त्यांना त्या ठिकाणी मोठी मदत त्यांना मिळते. म्हणजे नवऱ्याला सकट तुम्हाला सांगतो त्यांना 2-3 महिने पैसे मागायचे त्या ठिकाणी गरज पडत नाही. आणि घर खर्चात मदत. आता हे आलेले पैसे जर का घरी सांगितले, नवऱ्याला जर का सांगितले, तर नवरा जर का म्हणला की आता कर बाजार, तर त्यांना त्या ठिकाणी बाजार करणे भाग आहे. पण अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत बरं का, की ते पैसे आलेलं देखील इकडली खबर तिकडं देखील होऊन देत नाही. हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांना 3,000 रुपये त्या ठिकाणी खर्च मिळणार. तसेच त्यांचे स्वावलंबन देखील वाढते. आता पाहून घ्या, त्यांना इज्जत नावाची गोष्ट इतकी मिळते घरात. त्यांना जर का पैसे आले की मुलगा असो, मुलगी असो किंवा कोणीही असो, नवरा जरी असला, की तुमचे ते पैसे संपेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सुट्टीच देणार नाही. त्यामुळे त्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सक्षम खूप झालेला आहात, हे देखील महत्त्वाचे आहे. आता पाहून घ्या, महिलांमध्ये देखील नाराजी आहे. आता ते नाराजी काय आहे ते देखील पाहून घ्या. हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे आता आर्थिक अडचणी देखील त्यांच्या वाढल्या. आता 3,000 रुपये एकत्र येणार, 1,500 रुपये महिन्याला येतात. तर आता हे फेब्रुवारीचा हप्ताच जानेवारीचा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळाला, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला अजून आला नाही. म्हणजे आता जवळजवळ मार्च आणि एप्रिल, या एप्रिलमध्ये जाणार. म्हणजे जवळजवळ 2 महिने आता तुम्हाला विलंब आहे, त्या ठिकाणी वाट बघायला लागणार. त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी त्या ठिकाणी वाढल्या. तसेच तुमच्या घर खर्चावर देखील त्या ठिकाणी परिणाम झाला. आता
लाडक्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते 1,500 रुपये काय तुम्हाला 4-5 महिने तर टिकणार नाहीत. त्यामुळे घर खर्चावर देखील परिणाम झाला. मग आता तुम्हाला शक्यतो नवऱ्याकडूनच घराचा बाजार आणि घरात घर खर्चासाठी त्या ठिकाणी पैसे त्यांच्याकडून घ्यायला लागले. त्यामुळे घर खर्चावर देखील तुमचा परिणाम झाला आणि सरकारवर देखील इतकी तुमची नाराजी त्या ठिकाणी वाढलेली आहे की सांगायलाच नको. विशेषतः गरीब आणि गरजू ज्या महिला आहेत त्यांना याचा फायदा आणि त्यांना यांचा फटका देखील मोठा बसलेला आहे. कारण त्यांना या पैशाच्या शिवाय दुसरा कोणताही आधार नाही. अशा खरंच गरजू महिलांसाठी या योजनेमुळे या पैसे न मिळाल्यामुळे त्यांना मोठा तोटा देखील झालेला आहे. आता पाहून घ्या पुढील अपडेट नेमकी काय असू शकते ते देखील पाहून घ्या. आता एप्रिलमध्ये तुमचा मोठा निर्णय होऊ शकतो आणि एकत्रित हप्ते देण्याची घोषणा देखील एप्रिलमध्ये होऊ शकते. आणि केवायसी न केल्यांवर, ज्यांनी केवायसी केले नाही त्यांच्यावर देखील कारवाई त्या ठिकाणी होऊ शकते. आता महत्वाच्या सूचना देखील पाहून घ्या. 31 मार्च पूर्वी तुम्ही केवायसी प्रक्रिया, तुमची दुरुस्ती प्रक्रिया तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या. तुमचे बँक खाते देखील सक्रिय ठेवा. आधार लिंकिंग देखील तुम्ही तपासा आणि चुकीची माहिती त्वरित तुम्ही 31 मार्च पूर्वी तुम्ही दुरुस्त करून घ्या. आता पाहून घ्या निष्कर्ष आपल्या व्हिडिओचा नेमका काय सांगतो. तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा उशिरा मिळत आहे, पण एप्रिल महिन्यात 2 हप्ते तुम्हाला एकत्र मिळण्याची शक्यता आहे. तरीही अधिकृत घोषणा येईपर्यंत तुम्ही थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच मी आतापर्यंत व्हिडिओमध्ये 10 ते 15 वेळा सांगितले की ई-केवायसी पूर्ण करणे तुम्ही अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुमचा लाभ त्या ठिकाणी थांबू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला इतक्या वेळा सांगून देखील तुमची तेच असेल तर यापुढे मी काहीही तुम्हाला बोलू शकत नाही. कारण ई-केवायसी जर का तुमची पूर्ण असेल तरच तुम्हाला नियमित इथून पुढे हप्ते मिळणार आहेत. आणि ई-केवायसी जर तुम्हाला पूर्ण करायची नसेल तर त्या 90 लाख महिलांच्या यादीत तुम्ही सरळ जाणार आहात. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी बाद ठरणार आहात. यापुढे तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.